5 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास हॉटेल जत्रा समोरील स्वामी समर्थ नगर या ठिकाणी 2 अनोळखी इसम मोटरसायकलवरून आले। यावेळी त्यांनी मोबाईलवर बोलत असल्याचा बनाव करत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून नेली होती। दरम्यान ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती। दरम्यान शहरातील वाढत असलेले चेन स्नॅचिंगचे गुन्हे पाहता पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींचा माग काढण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस पथकानं मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर नाशिकच्या जाधव संकुल टाउनशिप समोर हे चोरटे येणार असल्याची माहिती मिळाली। दरम्यान पोलिसांनी यावेळी सापळा रचत सोमनाथ हरिश्चंद्र त्रिभुवन तसेच मलय आरसन मडसामी या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 2,10,000 रुपये किमतीचे 17.22 ग्रॅम सोन्याची लगड, 2 मोबाईल फोन आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारी ॲक्सेस मोटरसायकल असा मुद्देमाल हस्त केलाय। या प्रकरणी अडगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।